दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। बागलाण तालुक्यातील तिळवणबारी परिसरात 2 तरुणांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। उष्माघातामुळे मृत्यू झालाय की घातपाताचा प्रकार आहे याबाबत विविध चर्चा सुरू असून पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केलाय। मिळालेल्या माहितीनुसार निकवेल येथील सचिन केशव जाधव वय 39 आणि कंदाने येथील राजेंद्र लक्ष्मण सोनवणे वय 43 हे शनिवारी दुपारी दुचाकीवरून तिळवणच्या दिशेने जात होते। मात्र सायंकाळच्या सुमारास दोघेही मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय। दोघांचे मृतदेह पुढील तपासासाठी सटाणा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले। प्राथमिक तपासात मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी वैद्यकीय अहवालानंतरच सत्य समोर येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। दरम्यान जिल्ह्यात सध्या प्रचंड उष्णतेची लाट असून तापमानात मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने घातपाताची शक्यताही पोलिसांनी नाकारली नाहीये। या दुर्दैवी घटनेमुळे निकवेल आणि कंदाने गावामध्ये शोककळा पसरली असून सचिन जाधव यांच्यावर निकवेल इथं तर राजेंद्र सोनवणे यांच्यावर कंदाने इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। सटाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत पुढील तपास करीत आहेत। सटाणा पोलीस ठाणे येथे काल सायंकाळी खबर देणार किशोर लक्ष्मण सोनवणे राहणार कंदाने तालुका सटाणा यांनी खबर दिली की तिळवणबारी येथे त्यांचा भाऊ राजेंद्र लक्ष्मण सोनवणे व मित्र सचिन केशव जाधव हे संशयास्पदरित्या मयत अवस्थेत पडलेले आहे। म्हणून सदर ठिकाणी सायंकाळी 5:30 वाजे सुमारास तात्काळ घटनास्थळी भेट देऊन खात्री केली असता सदर 2 इसमांना ॲम्ब्युलन्सने ग्रामीण रुग्णालय सटाणा येथे दाखल करण्यात आले। ग्रामीण रुग्णालय सटाणा येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले। तरी सदर प्रकरणामध्ये दोन्ही इसम एकाच वेळेस मयत अवस्थेत आढळून आल्याने नातेवाईकांनी विष बाधेचा संशय व्यक्त केला असून डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावर व तपासणीसाठी त्यांचे मयतांचे विसेरा फॉरेन्सिक लॅब येथे पाठवण्यात येणार असून तिथून अहवाल प्राप्त होऊन त्यांना मरण नक्की कोणत्या कारणाने आले त्याबाबत स्पष्टता होईल व त्यानुसार पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, सटाणा।